नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. आणि आता मी चाललो आहे ह्यांना घेऊन, मुलांना घेऊन काक्रंब्याला, कारण गाडी आज गावात येणार नाही, स्कूल बस त्यांची. आणि शाळेची घंटा पण वाजली गावातली आज बघा, कारण आज लवकर प्रजासत्ताक दिन, झेंडावंदन. मी पण काक्रंब्याच्या ग्रामपंचायतमध्ये थांबणार आहे झेंडावंदन करण्यासाठी. आणि आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे. पूर्ण ब्लॉग पहा, पूर्ण व्हिडिओ पहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल तर, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आता थोड्या वेळात इथं शाळेचे विद्यार्थी येतील आणि मग झेंडावंदन होणार इथं ग्रामपंचायतला. आता प्रजासत्ताक दिन साजरा करून मी आलो आहे शेतामध्ये. आणि जे आपण कांदे काढून ठेवलेले आहेत, तर त्याच्यावर आता थोडेसे पात झाकून येऊया, म्हणजे उन्हाचा त्रास त्याला होणार नाही. तर हे अशा प्रकारे कांदे निम्मे झाकलेले आहेत पातीने, आणि निम्मे जे आहेत तर ते आता झाकून घ्यायचे आहेत, म्हणजे उन्हाचा त्रास होऊ नये याला काय. आणि बायको तिकडून पात आणून देते आणि मी अशा पद्धतीने या ठिकाणी झाकून घेतो. काही उरलेली पात आहे ती अशा पद्धतीनं घेऊन शेळ्यांना टाकायचे आहे. तर हे अशा प्रकारे झाकून घेतलेला आहे पूर्ण कांदा. तो तिकडे तो थोडा दिसतोय, तो खराब झालेला कांदा आहे. आणि ह्या पूर्ण अशा पद्धतीनं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर अशा पद्धतीचा कांदा झाकून घेतलेला आहे. उन्हापासून ह्याचं संरक्षण व्हावं तसं कांदा चांगला आहे. कलर पण कांद्याला चांगला आलेला आहे. हा 2 नंबरचा कांदा, ह्याच्यापेक्षा मोठा तिथला कांदा आहे बघा. तुम्हाला दाखवतो मी 1 मिनटं. हा 1 नंबर कांदा आहे. हे बघा अशा पद्धतीनं हा कांदा मोठा. हे पहा. तर हे पूर्ण झाकलेलं आहे. बघूयात आता उद्या किंवा परवा सोलापूर किंवा बेंगलोरला हा कांदा घेऊन जायचा आहे. आता मी चाललो आहे तुळजापूरला, आणि त्या ठिकाणी थोडंसं शूट करायचं आहे दुसऱ्या चॅनलसाठी. आपल्या शेवटची पिढी या चॅनलसाठी शूट करण्यासाठी आता निघालो आहे. कसलं साधायचं नाही, कसलं बोलायचं म्हणजे काय, त्याला काय नाही काम करायचं. आता बघा त्या आजोबांची मुलाखत घेतली मी. खूप वाईट असते बघा एकेकाची परिस्थिती. त्यांना बायको घरामध्ये राहू देत नाही, सांभाळत नाही, आणि नेहमी शिवाय देते. त्याच्यामुळं ते घर सोडून बाहेर फिरत आहेत. 1 महिना झालं. आणि त्यांची मी आत्ता मुलाखत घेतली. आणि ही मुलाखत जर म्हणजे तुम्ही बघू शकता, आपलं
शेवटची पिढी हे जे चॅनल आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची लिंक आहे, त्यावर जाऊन तुम्ही बघू शकता किती हाल असतात म्हाताऱ्या माणसांचे खरंच. आणि मी त्यांना सांगितलेलं आहे, जर समजा आता उद्यापर्यंत जर ते गावात नाही आली किंवा त्यांना जर नाही नेलं कोणी तर ते तिथंच बसून असतात, तर त्यांना आपण वृद्धाश्रमामध्ये उद्या नेऊन सोडूयात. आणलेत पप्पाने संगमोडा संगमोडा आहेत. खाऊन बघ की आता. एक नंबर लागते बाबा. संगमोडा आहे का नाही? संगम बल्ले बल्ले. हो का? हे तर थोडं ती असते बटाटो आणि मसाला ती करून देते ती. आमच्या शाळेत ही होतं, ती आमच्या शाळेत पाटी होती, पाटीत ही आणलेलं संगमवाडा. या खायला काय ह्याच्या संग काय नसतं का? चटणी. कुठं कसलं कशाला चटणी जास्त लागली? मम्मी छान एकदम मस्त. मिरची वाटते, मिरची टाक तिथं. तिकडलं मिरची असते. छान लागलं का? मस्त. कोण सांगितलं होतं दीदी? तू सांगितलं होतीस? या म्हणा पप्पाला पण खायला. पप्पा या. अरे बस झालं पप्पा. रंदिवी वडापाव. तर हे येताना रणदिवीचे फेमस वडा आणलेले आहेत आणि आम्ही आता मस्तपैकी खात आहोत. आणि आजचा दिवस अशा प्रकारे मस्त एन्जॉय झाला. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.